ज्ञान सर्वसामान्य मराठी वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठं साहित्यिक योगदान दिलंय. त्यांचं लेखन प्रामुख्याने तांत्रिक विषयांना सोप्या भाषेत मांडणारं, विविध वृत्तपत्रातून येणारे लेख आणि आजपर्यंत 63 पुस्तकं डॉक्टर दीपक शिकारपूर यांची प्रकाशित झालेली आहेत. दृष्टिहीन विद्यार्थीसुद्धा संगणक साक्षर व्हावे यासाठी शिकारपूर यांची विविध पुस्तकं ब्रेल लिपीमध्ये रूपांतरित करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रातर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त शिकारपूर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. आजपर्यंत विविध 20 पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित झालेले डॉक्टर दीपक शिकारपूर यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. सावंत दादा, तुमचा एक प्रतिनिधी जरा विंगेत पाठवा. धन्यवाद सनी. आज ज्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत त्या विनायक बुवा निमण यांचं मी आदराने त्यांचं नाव घेतो. मी त्यांना पहिल्यांदा 26 वर्षापूर्वी भेटलो, तेव्हा ते नुकतेच आमदार झाले होते आणि मी त्या काळात कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया या संघटनेचा अध्यक्ष होतो. आणि मला एका आमच्याच व्यवसायातल्या एका माणसाने सांगितलं की एक वेबसाईट लॉन्च करायची. म्हणजे 90च्या दशकात वेबसाईट लॉन्चिंग हे खूप नवीन होतं. आणि मी तुम्हाला सांगतो सनी भाऊ की मला तर वाटतं की महाराष्ट्रातले पहिले आमदार आहेत विनायकराव निमण की ज्यांनी स्वतःची वेबसाईट तयार केली. आणि ती मी लॉन्च केली. इथंच जवळ तुमचं ऑफिस होतं, त्या ठिकाणी आम्ही लॉन्च केली. आणि तेव्हापासनं माझा त्यांचा वैयक्तिक परिचय. हा एक कार्यक्रम आपण उत्कृष्ट आयोजित करता. आज इथं युवा पिढीला तुम्ही प्रोत्साहन देता. मुजुमदार सरांनी तुम्हाला एक सल्ला दिलेलाच आहे की तुम्ही त्यांना एक कौशल्य द्या प्रत्येकाला. तर मी थोडंसं तोच धागा पकडून पुढं बोलतो की कुठलं कौशल्य द्यायला पाहिजे. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये भाषेवरनं खूप चालू आहे, काहीतरी चालू आहे. मी काय त्या फंदात पडत नाही, पण मी एक वेगळा मुद्दा मांडतो. कारण शेवटी उदरनिर्वाहासाठी जर आपल्याला काहीतरी करायचं असेल तर परदेशी भाषा शिकल्या पाहिजेत. आणि माझी सिद्धार्थ भाऊ आणि तुम्हाला दोघांनाही विनंती आहे की तुम्ही जपानीकडे लक्ष द्या. जपानी भाषा शिकवण्याकडे. कारण जपान ह्या देशाचं सरासरी आयुर्मान 83 आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि भारताचं सरासरी आयुर्मान 20 आहे. आणि जपानवर प्रेम करा. जपानमध्ये जर आपण सगळीकडे गेलं तर तुम्ही असा आपण ठेवा करू शकतो. 42 साली एक चले जाव नावाची चळवळ होती. आपण 2025 मध्ये एक नवीन चळवळ तुम्ही सुरू करू शकता. चले जाव, डॉलर लाव. कारण आता डॉलरचा रेट जवळजवळ 89 झालेला आहे आणि आपली तारीफ करण्यात काय ट्रम्प कमी पडत नाहीत, त्यामुळे तो रेट वाढतच जाणार आहे. पण हे जर आपण निर्यात प्रधान धोरण केलं आणि जर परदेशी भाषा विद्यार्थ्यांना शिकवल्या तर त्यांचं करिअर कुठल्याही क्षेत्रात, म्हणजे जपानबद्दल माझी माहिती खूप आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. पुण्यामध्ये 11 जपानीज MNCs आहेत. अनेक जपानी लोक पुण्यामध्ये आहेत आणि त्यांना भारतीयांबद्दल खूप ममत्व आहे. याची 2 कारणं आहेत. एक तर नरेंद्र मोदी साहेबांनी 2018 साली शिंजो ॲबे म्हणून जपानचे पंतप्रधान होते, त्यांना पद्मविभूषण दिलं. आणि त्या दिवसापासून ते परत गेले आणि आपल्या भारताचे फॅन झाले. पंतप्रधानांचे पण झाले, पण भारताचे पण झाले. आणि सगळी धोरणं, व्हिसा धोरण, शिक्षण धोरण, उद्योग धोरण हे भारतीयांच्या बाजूनी आहे. आणि अजून एक मला असं वाटतं की जपानमधल्या लोकांच्या बऱ्याच लोकांना तिथं डायबेटीस झाला आहे, मधुमेह. त्यामुळे त्या देशाचं धोरण आहे चीनी कम. त्यांना चीनी लोक नको आहेत. त्यांचे शेजारी जो चीन देश आहे त्यांना चीनी लोक नको आहेत, त्यांना भारतीय लोक हवेत. आणि भारतीय लोकांनी, विशेषतः पुणेकरांनी जर ह्याच्यात लक्ष घातलं तर तुम्हाला अमर्याद करिअर संधी आहेत. आणि इथं जे पालक आणि विद्यार्थी बसलेत त्यांना मी विनंती करतो की तुम्ही जपानी भाषा शिकवा. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही शिक्षण घ्या. नंतर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी तिथं तुम्हाला स्कॉलरशिपची गरज नाही. सध्या तुम्ही पेपरमध्ये वाचता की अमेरिकेत शिकायची संधी खूप कमी झालेली आहे, पण जपानमध्ये खूप जास्त आहे. तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात घ्या. पुण्यामध्ये मला अनेक ट्रेनर्स माहिती आहेत, शिक्षक, की जे मराठीतनं तुम्हाला जपानी शिकवू शकतील, इंग्लिशमधनं शिकवू शकतील. आणि रोज 2 तास जर तुम्ही ह्याच्यामागं लागलात तर ऑनलाईन पण अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याची N5 म्हणून एक बेसिक परीक्षा आहे, नंतर N4, N3. तुम्ही N3 झालात की तुमचं आयुष्य बदललं हे मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही एका दृष्टीनं म्हणू शकता की N3 सर्टिफिकेशन जपानी हे यशाचं कोविड व्हॅक्सिन आहे.
कसं तुम्ही कोविड व्हॅक्सिन घेतलं आणि तुमच्याकडे इम्युनिटी आली आणि तुमचा जीव वाचला, तसंच आहे हे. रोजगार क्षमतेमध्ये परदेशी भाषेमध्ये जपानीला खूप महत्त्व आहे. दुसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे मी आज ह्याच विषयावर लोकमतमध्ये माझा लेख आहे, तो तुम्ही वाचू शकता. आणि त्याच्यामध्ये मी एक वाक्य लिहिलं आहे की सध्या भारताला गरज आहे ती बिरबलची. आपण लहानपणी त्या व्यक्तीला भेटलो, त्याच्या कथा आपण ऐकतो. इथं जे पालक आहेत त्यांना मी विनंती करतो की तुम्ही बिरबलाच्या कथा दररोज एक गोष्ट आपल्या मुलाला किंवा मुलीला वाचायला सांगा. कारण बिरबलच्या कथेमध्ये तुम्हाला कळतं की जगातली कुठलीही समस्या अशक्य नाही. जी गोष्ट मोहम्मद सिराजने काल केली, नथिंग इज इम्पॉसिबल. त्यांनी रोनाल्डोचा इम्पॉसिबल हा घेतला स्लॅग आणि आपण ती टेस्ट मॅच जिंकलो. तीच परिस्थिती करिअरच्या बाबतीत पण आहे. कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तुम्ही जर बिरबलची वृत्ती केली, बिरबलची वृत्ती म्हणजे काय, तर समस्या सोडवायची वृत्ती, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. दुर्दैवाने ही गोष्ट आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये मिसिंग आहे. आपण परीक्षार्थी शिक्षण पद्धती अंगीकारली आहे आणि तिथं फक्त आपण पालक सुद्धा विद्यार्थ्यांना काय विचारतात, परीक्षा अभ्यास झाला का, पेपर कसा गेला. तुम्ही त्याला कधीही विचारत नाही की तुझ्याकडे कौशल्य कुठलं आहे, तू आज किती समस्या सोडवल्यास. तर ही पद्धत पण तुम्ही अंगीकारा. कारण इथं पुण्यात एक मंडई आहे, तिथं 2 भाज्या मिळतात, पालक आणि चुका. तर त्या कृपया चुका करू नका. तुम्ही विद्यार्थ्यांची संगोपन आणि त्यांच्याशी संवाद हा अशा पद्धतीने वाढवा. त्यांना नवीन नवीन समस्या द्या. त्यांना सांगा, जसं आपण क्विज असते तशी एक, आजचा हा प्रॉब्लेम तू सोडव. आणि ते सोडवायसाठी अजून एक थोडंसं वय वाढलं, कारण इथं लहान मुलं आहेत पण आता ही मोठी मुलं दिसत आहेत. त्यांना खरी गरज आहे ती उद्योजकतेची, स्टार्टअप. आणि भारत हे स्टार्टअप हब होऊ शकतं. अनेक युनिकॉर्न्स गेल्या 20 वर्षात मोठे झालेले आहेत. आणि इथं बसलेले आता जे विद्यार्थी आहेत त्यातले किमान 20% विद्यार्थिनी हे उद्याचे उद्योजक पण होऊ शकतात. आणि मी सनी भाऊंना विनंती करतो की विनायक रावांच्या नावाने तुम्ही एक एंजल फंड सुरू करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना उद्योजकांना काही मदत पाहिजे ती तुम्ही इंटरेस्ट फ्री लोन किंवा अनेक मार्गाने देऊ शकता. सरकारच्या पण अनेक योजना आहेत, त्या योजनांची माहिती पण सगळ्यांना द्या. कारण आपला देश एका बाबतीत खूप नशीबवान आहे. आपल्या देशात दररोज काहीतरी प्रॉब्लेम असतो. असा आता माझं वय जवळजवळ 60च्या पण मी पुढे आहे, पण गेल्या 50 वर्षात मला असा एकही दिवस आठवत नाही की त्या दिवशी काहीतरी प्रॉब्लेम नव्हता. पण ह्या समस्येला आपण संधीमध्ये रूपांतर करून आपण संपत्तीचं रूपांतर करू शकतो. यासाठी मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. ही गोष्ट पॅरिसमधली आहे. 2008मध्ये पॅरिसमध्ये 2 अमेरिकन इंजिनियर ऑपेरा बघायला गेले होते आणि ते रात्री 11पर्यंत तिथं होते. नंतर ते 11:30-12ला बाहेर आले आणि बाहेर आल्यावर त्यांना कळलं की त्या दिवशी पॅरिसमध्ये संप होता वाहतुकीचा. तुम्हाला जर असं वाटत असेल की संप भारतात होतात तर असं नाही, ते युरोपमध्ये पण होतात. तर सगळी पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्या दिवशी बंद होती. पण ते यांना माहिती नव्हतं कारण त्यांना फ्रेंच भाषा येत नव्हती. मग ते फुटपाथवर उभे होते आणि त्यांना काय करावं कळत नव्हतं. तेवढ्यात एक ऑपेरा आर्टिस्ट थांबली गाडीमधनं आणि तिने विचारलं की तुम्ही इथं का थांबलायत. मग तिला कळलं की यांना हॉटेलमध्ये जायचं आहे. मग तिने त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला माहिती नाही आज देशात आमचा संप आहे, मी तुम्हाला हॉटेलमध्ये सोडते. म्हणून तिने त्यांना हॉटेलमध्ये सोडलं. फक्त जाताना एक गोष्ट तिने केली. तिने सांगितलं की मला आउट ऑफ द वे यायला लागलं, माझा एक तास गेला, तर तुम्ही असं करा, मला 100 युरो द्या. असं करून त्यांनी 100 युरो दिले. ही घटना घडली. त्याच्यानंतर ती ऑपेरा आर्टिस्ट घरी जाऊन झोपली. पण 2 अमेरिकन इंजिनियर झोपले नाहीत कारण त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली. ते रात्रभर विचार करत होते आणि मित्रमैत्रिणींनो उबरचा जन्म झाला. उबर या एका समस्येतनं निर्माण झालं. त्या दिवशी जर फ्रान्समध्ये वाहतूक व्यवस्थेचा संप नसता तर उबर जन्माला आलं नसतं. आणि उबरने काय केलं, शेवटी ज्यांना वाहतूक हवी आहे आणि ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांना फक्त कनेक्ट केलं. आणि मग आता नवीन संज्ञा आली, उबरायझेशन ऑफ इकॉनॉमी. आणि ही संज्ञा सगळीकडे आहे. आता डिजिटल इंडिया आहे, अशा अनेक योजना आहेत ज्यातनं तुम्ही लोकांना कनेक्ट करू शकता. अशा अनेक प्रकारे तुम्ही नवीन नवीन शोध लावू शकता, नवीन नवीन समस्या लावू शकता. सध्या देशात वातावरण अतिशय सकारात्मक आहे. मागे अशा गोष्टी शक्य नसत. फक्त श्रीमंत लोकच भांडवलशाही करून उद्योजक होत असत. आता अशी परिस्थिती राहिलेली नाही. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही उद्योजक होऊ शकता. तुम्हाला सकारात्मक वातावरण आहे, सनी भाऊंसारखे मार्गदर्शक आहेत. आणि मला खात्री वाटते की या अशाच कार्यक्रमातनं
तुम्हाला उद्याचे यशस्वी उद्योजक मिळतील. आणि कदाचित 25 वर्षांनी जेव्हा आपण मला तुम्ही बोलवाल का नाही माहिती नाही, कारण मी तिथं असेन का नाही हे पण मला माहिती नाही, पण 25 वर्षांनी अशी परिस्थिती येईल की एक कोणीतरी उद्योजक येईल आणि म्हणेल की सनी भाऊ तुम्ही मला 25 वर्षापूर्वी शिष्यवृत्ती दिली होती आणि आता मी उद्योजक झालो. तर हे यश नक्कीच असू शकेल. आणि असे उद्याचे उद्योजक आणि यशस्वी व्यक्तिमत्व घडवणं हीच विनायक निमण यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. आणि जाता जाता मी एक तुला विनंती करतो की तुमचा झुंज बंगला मी आतनं एकदाच बघितलेला आहे. मी ठीक आहे पुणेरी आमंत्रण समज की परत बोलव म्हणून, आणि असं करूनच लोक बोलवतात. ओके ठीक आहे, पण तिथं एक तू विनायकरावांचं एक म्युझियम कर. मी आयडिया देतो. साधारण म्युझियम जे असतात तिथं पुतळे वगैरे ठेवलेले असतात, तर तू ऑगमेंटेड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी तंत्रज्ञानाचा वापर कर, थोडंफार AI पण वापर. आणि असं आपण करू शकतो की त्या खुर्चीवर तुम्ही गॉगल घालून बसलात तर विनायक भाऊ स्वतः येतील, तुमच्याशी संवाद साधतील आणि त्याने आयुष्यात काय केलं आणि त्यांच्या पुढच्या कल्पना आहेत हे तुम्हाला व्हर्च्युअली दाखवता येईल. आणि मग ते केलं की विनायक निमण काय होते हे चरित्र लोकांना कळेल. कारण आजकाल वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. त्यामुळे जर तुम्ही 200 पानाचं पुस्तक दिलं तर किती लोक वाचतील मला जरा शंका वाटते. पण हे अशा पद्धतीने जर तुम्ही गोष्टी सांगितल्या तर त्या जास्त प्रभावी पडतात. इथं व्यासपीठावर काही राजकारणी पण बसलेले आहेत, त्यांना पण मी विनंती करतो की तुम्ही अशा गोष्टींचं तंत्रज्ञान जर युवा पिढीपर्यंत नेलं तर तुम्हाला तुमचे विचार अतिशय प्रभावीपणे आणि योग्य प्रमाणात लोकांच्या समोर नेता येतील. अशा ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा नक्की वापर करा. मेटाव्हर्स म्हणून अजून एक तंत्रज्ञान आहे. पण या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला जर वाटत असेल की ऑगमेंटेड रियालिटी फक्त गेमिंगसाठी वापरली जाते तर असं नाही आहे. गेमिंग हे एक तंत्रज्ञान आहे, इतर गोष्टी सांगण्यासाठी पण ते खूप चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतं. विशेषतः यशस्वी व्यक्तींची चरित्र जर तुम्हाला लोकांच्या समोर त्यांच्या कार्यानुसार घेऊन जायची असतील तर ते अतिशय प्रभावी तंत्रज्ञान आहे. आणि हे मी काही परदेशी म्युझियममध्ये पण बघितले. हेच तंत्रज्ञान जर तुम्हाला बघायचं असेल तर अभय प्रवादम म्हणून एक कामशेतलं म्युझियम आहे. अभय फिरोदिया सरांनी स्वतःचे 400 कोटी रुपये खर्च करून ते केलेलं आहे. तिथं भारतीय मूल्य आणि धर्मावर त्यांनी केलेलं आहे. तर हे एक तंत्रज्ञान आहे, त्याचं ॲप्लिकेशन आहे. आपण ते इतर प्रकारे पण वापरू शकतो. फार मी बोलत नाही, बोलण्यासारखं खूप आहे, पण कधीतरी या विद्यार्थ्यांसमोर जसा तुम्ही या सरांना 1 तास दिला तसं मला पण कधीतरी द्या असं मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर दीपक शिकारपूर, आपण स्टुडंटच्या बरोबर एक छायाचित्र, एक फोटो घ्यावा. निलेश निकम आणि आदित्य माळवे, कृपया आपण स्टेजवरती यावं अशी विनंती आहे.